तर कसं काय मंडळी, आय होप सो की सर्व ठीक असेल. आणि हा ब्लॉग आहे चैत्र पौर्णिमेचा. तर चैत्र पौर्णिमेला मी गेलो होतो टाकरघाटला आणि माझी बहीण. तर मी ह्या ब्लॉगला शूट केलं पण टाकलं नव्हतं. तर आज मी याला अपलोड करणार आहे. तर आमच्याकडून टाकरघाट हे 45 किलोमीटर अंतरावर येते आणि मी जात होतो बाईकने. तर आम्हाला सकाळची आरती भेटली पाहिजे म्हणून आम्ही सकाळीच गेलो होतो. पण यार आम्हाला काय माहिती होतं का आम्ही तिथे गेल्यानंतर आमच्यासोबत असं काही होणार आहे म्हणून. तिथं पोहोचल्यानंतर आम्हाला माहिती झालं की 9 वाजताची आरती सायंकाळी 4 वाजता होणार आहे म्हणून. मग 4 वाजतापर्यंत वेट करत आम्ही तिथे थांबलेलो होतो. आणि जसं की आम्ही सकाळीच गेलो होतो पण आम्हाला भूक लागली होती. तिथे भेटलेला आलू पोहा आम्ही खाल्ला होता. जसं का तिथे चांगली मोठी यात्रा भरली होती तर आम्ही त्या यात्रेमध्ये फिरलो, मस्त सामान घेतलं होतं. पण तेवढ्यापर्यंत आरतीचा टाइम बी झाला होता. आरती सायंकाळी 4 वाजता होणार होती म्हणून आम्ही 3 वाजता गेलो होतो. पण इथे एवढी गर्दी होती तर आम्हाला अंदर बी नाही जाता येत होतं. आणि ह्या लाईनीमधून अंदर जाणं तर इम्पॉसिबल होतं एकदम. आणि समोर पाय एवढी मोठी जागा खाली होती तर त्या लोकांना आम्हाला अंदर नाही जाऊ दिलं. जो कोणी बाहेर आहे म्हणे तो ह्यावाला गेटच्या बाहेरूनच आरती करेल म्हणे, पण एवढ्याच जागेच्या अंदर नाही जाऊ दिलं. एवढी जागा खाली असताना ह्या लोकांना आम्हाला अंदर नाही जाऊ दिलं. हे लोक एवढे आरामखोर होते ना का बहुत जास्त. आता बा असं म्हणायला तर नाही पाहिजे पण मला एवढा राग आला होता ना भाई. एवढी जागा खाली असताना बी ह्या लोकांना अंदर नाही जाऊ दिलं. म्हणजे आम्ही लोक सकाळी 9 वाजतापासून इथं सायंकाळी 4 वाजताच्या आरतीसाठी थांबलो होतो आणि आम्हाला 5 मिनिटं का उशीर झाला तर हे लोक अंदर नाही जाऊ देतात. वरतून तेवढी मोठी जागा कमी खाली आहे. एवढं तर नाहीच करायला पाहिजे. माझ्या हिशोबाने तर बहुतच जास्त होत होतं हे. आता तुम्ही म्हणाल का असंच आहे तसंच आहे, तसं काही नाही. मला जसं वाटलं तसं मी सांगितलं. सर्वांचे आपापले ओपिनियन असते तर प्लीज हिट कमेंट नको करा. बाय बाय.